ठाकरे मैदानात नाहीयेत म्हणजे तुम्हाला बरं आहे ना, ही चांगली बातमी आहे तुमच्यासाठी. तर कविताजी पहा, कोण मैदानात आहे आणि कोण नाही या गोष्टीला आम्ही महत्व देत नाही. हम्म. उद्धव ठाकरे जीच काय त्यांच्यासारखे आणखीन 10 उद्धवजी जरी आले बर तरी आम्ही रणांगणामध्ये लढाई करायला नेहमीच तयार असतो. बर. आम्ही कोणाला घाबरणारे नाही. महत्वाचं काय आहे तर आज आदित्य ठाकरे सारख्या एका युवकाने हे जाहीर करून टाकलं की अंबादास दानवे हे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. हम्म. म्हणजे आदित्य ठाकरे हे आता महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे मुख्य नेते झालेले आहेत. बाकीच्या इतर कोणाला काही किंमत नाही हे सिद्ध झालं. दुसरी गोष्ट, या तिन्ही पक्षांमध्ये आपापसामध्ये अंतर्गत एवढे वाद आता आहेत आणि आता सुरू होतील. पहा, 2 दिवसानंतर जर आपण पाहाल तर 2 दिवसानंतर या महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आपणास दिसून येईल. आताच एका पक्षाचे एक तरुण आपले प्रवक्ते काय सांगत होते, 2-3 वेळा त्यांनी उल्लेख केला की महायुती जी काही आहे, भाजपा, शिवसेना, आणखी अजित पवारजी, या सुनेत्राजी यांची, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आपापसामध्ये कपडे फाडण्याची स्पर्धा नेहमी सुरू असते. अहो, एक वेळ कपडे फाडणं एक वेळ परवडेल, परंतु काँग्रेस आणखी उभाटा शिवसेनेमध्ये एकमेकाचे कपडे फेडण्याची स्पर्धा सुरू असते. त्याच्याबद्दल काय, फाडणं परवडलं परंतु फेडणं कदापि योग्य नाही. आपण एकमेकाचे कपडे उतरवित असता रोज, आणि आता तर आजपासून ते सुरू झालेलं आहे. तर खरं काय, महाराष्ट्राच्या जनतेला आता हे कळून चुकलेलं आहे की या एका जागेसाठी आता हे तीनही पक्ष कसे भांडतील आणि कसे फुटतील हे काही दिवसात दिसून येणार आहे. तेव्हा आपापसात तुम्ही एकमेकाचे आता पाय खेचण्याची स्पर्धा रंगणार आहे, ती पाहण्यात या महाराष्ट्राच्या बर. जनतेला आता मजा येईल.